तर मित्रांनो, आज आपल्या गोटने आपल्याला राईस बनवला होता नाश्त्यासाठी. मग काय पोरांना म्हणलं घ्या दणकावून खाऊन आणि चला म्हणलं चालू करू, कारण की राईस खाल्ल्यावर जरा दणकावून काम करतात. मग काय तेवढ्याच गोट्याला आंघोळ करा. गोट्याला म्हणलं आंघोळ पाठशीनं कर, नाही तर लाईट जाते बाबा. तर काय म्हणलं तसंच झालं, गेली लाईट आणि बसला बेगर आंघोळीचा. आता काय खरं नाही म्हणलं, लाईटच येत नाही. म्हणलं आता लाईट आली तर चांगलं, नाही तर काहीच खरं नाही. मग काय आपलं चालूच होतं. पण तेवढ्या ती परदीपी आणि काय करते ती बांधणं खेळायला लागली. ती पाचूट टाकते ती एकामेकाच्या अंगावर. मी म्हणलं पाचूट टाकणार नाही तर म्हणलं मी खाली उतरलो म्हणजे तुम्हाला पाचुटात भरवीन म्हणलं, फॅनमध्येच घालीन म्हणलं. मग पाचुटात मग काय ते झाल्यानंतर आपल्याला टाकायचं होतं डिझेल. मग सांग्या आला डिझेल घेऊन. सांग्याला म्हणलं एक टाक इन्फिटर इथं जण जा घेऊन, म्हणलं तुला एक इन्फिटर लगेच पाठवून देतो म्हणजे तू जा आपला कारखान्यावर पाठशील. मग काय सांग्याने टाकला एक इन्फिटर गेला घेऊन आणि बाहेर म्हणलं चला आपण चालू करू. चालू केलं भरून दिलं तर ही फुटलेल्या तोंडाची ही एक बी ना ती. मग चला म्हणलं आपण तोपर्यंत नारळाला दांडका देऊ. मस्त मी 2-3 नारळ पाणी पिलो. नारळ पाणी प्यायल्यानंतर जरा एक नंबर वाटतंय. मग काय दाना दिलं ट्रॅक्टर भरून, 6 ट्रॅक्टर भरून दिलं. त्यामुळे काय सुट्टीच नाही आज, एक नंबर झालं. मग काय डायरेक्ट आपलं चला म्हणलं आता बगीपाशी जाऊ, आपलं जेवण करू आणि झोपूया. मग जेवण झालं तेवढ्यात असा विषय झाला की काहीतरी वाजवतो गावात. चला म्हणलं गावात काय चालू आहे बघू. गेलो तर काय तर गाव देव चालू आहे. चला म्हणलं आता बगीकडे जाऊन झोपू आपलं. बाय मित्रांनो, गुड नाईट.